काय रे भाऊ, काय भेटतं तुम्हाला असं करून? का करता यार तुम्ही असं? एवढं जिवंत झाड आहे मित्र होय. तुम्हाला सांगतोय बा, किती हिरवगार, किती मोठं भारी झाड आहे. इथं कोणीतरी त्याला कचऱ्याला म्हणजे खाली त्याला म्हणजे जाळून टाकायचा प्रयत्न केला मित्र हो. ह्या बा आता वाचलं ते बरं झालं, मी पाहिलं त्याला आणि विझवलं त्याला. म्हणजे आता ही घटना समजा लगभग 2 दिवस पूर्वीची बरं का मित्र. निसर्ग राजाने मी साथ द्याला, पाऊस पडला तर ते लवकर विझलं, मला कमी पाणी लागलं. पण मला एक सांगा मित्र हो, का भेटतं राव असं इतक्या चांगल्या झाडाला आग लावून आणि त्याला पेटून? ते कुचित लोक असे काऊन करत असतील मित्र हो? काय भेटतं यार यांना असं करून? अरे हे झाड आहे तर आपण आहे मित्र हो. या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो आणि आपण वातावरण आपलं फ्रेश आणि सुंदर आणि एकदम म्हणजे चांगलं राहतं. का आपण हे लोक असे झाडं धुडं जाळून यायला मला काही समजणार नाही मित्र. काऊन करत असं नाही यार? कोणत्या बुद्धीचे लोक ये? काय रे बाबा हो, तुम्हाला मी एकच विचारतो, काय भेटला असं तुम्हाला या झाडाला पेटून? पुरे एवढं मोठं झाड आता जळून राग झाला असं मित्र. या बुडापर्यंत आग लागलेली आहे. आता हे परवा दिवशी मी विझवलेलं आहे. आता मला सांगा तुम्ही, का करता रे बाबा असं? कुठं पाहिलं कधी तर आपले एकदम पर्यटक स्थळ जिडे जिडे तिथं डोंगरा ठिकाणी तिथं पर्यंत कोणी कोणी काडे लावून देईन, तिथं आग लागन. किती अग्निशामक दलांना किती मेहनत घ्यायला लागते ते जाळ विझवासाठी, बरोबर आहे की नाही? किती त्रास होतो त्या लोकांना. तुमच्या एका चुकीमुळं म्हणजे इतकी मोठी दुर्घटना घडते, अख्खं जंगल जळून जातं कधी कधी, माहितीये का? पुरे त्याच्यामध्ये काही पशु प्राणी सुद्धा आहे ना जळते. आता या झाडावरती काही खोपे असतील चिमण्याचे याचे त्याचे, काही पशु पक्षी राहत असतील, आहे की नाही? खारोताई हे ते. तर मित्र हो, हे झाड काऊन जातात? एवढं मोठं झाड बनायला किती वेळ लागला असेल, किती दिवस लागले असेल, विचार करा. आपलं वय नाहीये तितकं याला एवढं झाड व्हायला लागलं असेल, माहितीये का? आणि केवढं मोठं खोड आहे मित्र. तुम्हाला दाखवतो मी आता. हे एवढं मोठं झाड आहे पाहते. एवढं मोठं झाड पेटून दिलं तर पाहते वाचलं मित्र. हे झाड एवढं मोठं, त्या बघा काळा थाप झालं आहे का? दिसतं तुम्हाला? हे बघ ताजा हात काळा झाला असं, नाही का? तर मित्र हे का करते अरे लोक असे? का म्हणजे कोण काऊन भेटते अरे याला असं? मला इतकं वाईट वाटतं मित्र. मला झाड खूप आवडतं. मी माझ्या गच्चीवर पण तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये पाहिले असतील, मी छोटे छोटे झाडं लावत राहतो. मला झाडाची खूप आवड आहे. आपल्या टपरीमध्ये सुद्धा मी माझ्या पाठीमागे एक मनी प्लांटचं झाड लावलेले. घरात सुद्धा झाड आहे, आपल्या गच्चीवर सुद्धा झाड आहे. त्याच्यामुळे झाडं जागवा मित्र, झाडं वाचवा. हे झाडं येतं आपण आहे, नाही तर काय खरं नाही. याच्यापासून तर आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटतं, आपण जगतो, खेळतो, कुदतो, एवढं टवटवीत आनंदात राहतो. परत वातावरण बी नैसर्गिक वातावरण किती सुंदर दिसतं पहा बरं, किती हिरवळ एकदम छान आहे की नाही? मग काऊन करता रे बाबा तुम्ही असे झाडं का पेटवता? ते बिचारानं काय केलं तुम्हाला खोटं नाही सांगायला. अगर कधी हे झाड कधी बोलत असताना मित्र हो, तुम्हाला सांगतो अशा घाण घाण शाद्याला असताना ज्यांना कधी या झाडाला काही विजा पोचायचा प्रयत्न केला असतात. झाडं तोडू नका, झाडं वाचवा आणि अशा काड्या कोड्या लावून त्या झाडाला पेटायचा प्रयत्न नका करू. इमानदारीनं मी म्हणतो, त्याला ते एक सर्जीव झाड आहे मित्र हो. या बा त्याला जिवंत झाड आहे, सर्जीव झाड. त्याचा आत्मा काय म्हणत असेल, आत्मा जाव तुम्ही त्याला जिवंत जाता. एक टायमाला स्वतःला उभं करून पहा आणि तुम्हाला जसा चटका लागू द्या कशाचा बी, साध्या माचीचा काडीचा चटका कधी लागला कधी तर तुमचा जीव कसा तळमळ करतो. तर ह्या झाडाला तुम्ही असं पेटून द्याता. काय भेटतं रे बाबा? असं करा जाऊ नका ना. ते बिचारा आपल्याला काय त्रास देतं? आपल्याला फळ देतं उलट, आपल्याला सावली देतं, चिमण्या पशु पक्ष्यांना जागा आश्रा देतं, त्यांचे घर त्याच्यावरती राहते. आता सध्या वारा चालू बा, किती छान मस्त. आणि बा त्याचे पानं हलू राहिले, दिसत असेल तुम्हाला, आहे का? म्हणजे हे झाड आपल्याला सगळे फायद्याच्याच गोष्टी देतं. मग तुम्ही त्याला काय विजा पोहोचवता? असं करू नका. काय सांगा आता, मला बोलायला सध्या माझं म्हणजे शब्द अडका लागलेत मित्र हो. हे लोकांचं असं दुष्क्रम पाहून. आणि कोण लोक असतील का माहिती, ज्यांना या असं मजा वाटते असं करायला. नका करू रे बाबा हो, नका करू. तरच करा, झाड जगवा, झाड वाचवा, त्याची कदर करा. ते बिचारा आपल्याला काहीच नुकसान करत नाही, काही नुकसान देत नाही. साधं तुम्हाला काय म्हणतात, ते कधी मेलं कधी समजा जळून, म्हणजे उदाहरणार्थ ते कधी वाळलं कधी समजा, त्याचं आयुष्य संपलं, एखाद्या झाड वाळतं तर उलट ते काड्या कोड्या देतं आपल्याला, आपलं घर चालतं, चूल पेटते आपल्या त्याच्यावरती. किती म्हणजे ते जिवंत असलं तरी सुद्धा आपल्या फायद्याचं आहे. आणि ते जेव्हा संपत वाळतं, त्याचं आयुष्य संपत भाऊ, ते काही झाडं नाही का उभे वाळून जाते, तर तरी सुद्धा ते आपल्या फायदेशीर राहतं. म्हणजे मग किती लाभदायक झाड आहे मित्र हे. आणि या झाडाला जाता तुम्ही, असं नका करू यार. मी हात जोडून विनंती करतो, याच्या झाडं कुठं असले कधी तर त्याला उलट काही पाणी गिनी द्यायचा, त्याला फसकाला त्याची देखभाल करताय, काय त्याच्यावरती काही दुसरं काही समजा काही कचरा काडी असली ती साफ करताय, त्याला फ्रेश ठेवा मस्त आणि त्याची काळजी घ्यायचा. आणि झाडाला इजा नका पोचू मित्र हो. झाड आहे तर आपण आहे, नाही तर झाड नाही तर आपणच राहणार नाही. ऑक्सिजन भेटणार तर आपण कुठं राहणार?
हा का ते त्या टाकीतल्या ऑक्सिजनवर जगता ना तुम्ही? किती दिवस जगता ना तुम्ही? अरे हे झाड आहे, निसर्ग आहे म्हणून आपण आहे. नाही काय खरं नाही आपलं. खतम आहे आपण मग, ही दुनियाच खतम आहे मग. त्याच्यामुळं झाड लावा, झाड वाचवा आणि झाडाची काळजी घ्या. आणि असे क्रूर कामं करू नका. हे राक्षसाचे काम आहे, मनुष्याचे नाही. समजलं? चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला सगळ्यांना तर जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.